12वीतील व्याकरण प्रकारामध्ये प्रयोग या प्रकाराविषयी आपण बोलतो आहेत. तर यामध्ये 3 प्रकार असतात. एक म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर सुरुवातीला आपण कर्तरी प्रयोग या प्रकाराविषयी बोलून घेऊया. तर यामध्ये कर्त्यानुसार म्हणजे लिंग आणि वचन जर बदलवून बघितले तर त्यामध्ये क्रियापद बदलत असेल. कशानुसार? तर कर्त्यानुसार बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग आहे. जसं आता आपण म्हटलं की साहिल पुस्तक वाचतो, त्यामध्ये जर आपण लिंग बदलून बघितलं की स्वाती पुस्तक वाचते, म्हणजे वाचते, वाचतो हे बदललं म्हणजे क्रियापद बदललेलं आहे. त्यानुसार जर आपण वचन बदलून बघितलं, एक वचनाचं अनेक वचन करून बघितलं की मुलगी सूचनाफलक वाचते आणि मुली सूचनाफलक वाचतात, तरीही क्रियापद बदललेलं आहे, वचन बदललं तर. त्यानुसार याला आपण कर्त्यानुसार जर हे बदललं, लिंग वचनानुसार क्रियापद बदललं, तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतोय.